हिंगोलीतही अवकाळी पावसानं हजेरी लावली। वसमतमध्ये अवकाळी पाऊस पडला। वादळी वाऱ्यामुळे 4000 केळीच्या झाडांचं नुकसान झालं। वसमत शहरालगत असलेल्या इंजनगाव परिसरात शेतकरी तानाजी अडकिने यांच्या 4000 केळी झाडांच्या बागेचं प्रचंड नुकसान झालंय। काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। थेट त्यांच्याकडून या संदर्भात माहिती घेणार आहोत। श्रीधर, मोठं नुकसान झालेलं आहे, केळीच्या बागांचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आता शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करू लागलेले आहेत। नक्कीच हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं आहे। परंतु अनेक ठिकाणी जे आहे ते झाडं कोलमडून पडलेले आहेत, विजेचे खांब देखील कोलमडून पडलेले आहेत। तर अनेक व्यापाऱ्यांच्या दारासमोर लावलेले जे पत्रांचे शेड असतील ते देखील उडून पडलेले आहेत। तर अनेक महिला देखील जखमी झालेल्या आहेत। यामध्ये वसमत तालुक्यातील इंजनगाव असेल, भोरिपगाव असेल आणि भोगाव असेल, या गावातील परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी बागेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि मी या भोगाव परिसरातील केळी बागेपती परिसरात उभा आहे। या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या 3 ते 3.5 हजार केळीचे झाडं जे आहेत ते जमीनदोस्त झालेले आहेत। आता काहीच दिवसापूर्वी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळीची बाग जी आहे ते आता व्यापारी नेणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली। परंतु तळहाताच्या फोडासारखं जपलेलं हे केळीचं बाग जे आहे ते आता या शेतकऱ्याचं या केळी पिकावर मोठ्या प्रमाणात नियोजन असतं। खरं म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील केळीची बाग मोठ्या प्रमाणात शेतकरी फुलवत असतो आणि हीच केळी इराण इराकला नेहमीप्रमाणे जात असते। परंतु सध्या या केळीचा चांगला दर देखील मिळत आहे आणि याच शेतीवर शेतकऱ्यांचं उदरनिर्वाहाचं आणि वर्षभराचं नियोजन देखील केलं असतं। परंतु निसर्गाच्या लहरीपणाने या शेतकऱ्याच्या होत्याचं नव्हतं झालं आणि आज घडीला लाखोचं नुकसान देखील या शेतकऱ्यांचं झाल्यामुळं शेतकरी आता संकटात सापडलेला आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं सरकार मायबापांनी शेतीच्या बांधावर येऊन शेतीची नुकसान भरपाई करावी, नुकसान भरपाईची पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत। अगदी श्रीधर, या केळी बागेच्या व्यतिरिक्त जिल्हाभरात इतर ठिकाणी कुठे पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसाचा फटका किती परिसरातील शेती पिकांना बसलेला आहे, त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? सध्या शेतीच्या मशागतीचे कामं चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या 2 तालुक्यामध्ये केळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घेतलेलं असतं। परंतु अवकाळी वादळी वारा जर आला तर यामध्ये केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं। नक्कीच अनेक पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे, परंतु सर्वात जास्त केळीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलेलं जाते आणि वादळी वाऱ्यामुळे या केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जी श्रीधर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।